आज बुधवारची अष्टमी आलेली आहे आणि ही अष्टमी खूप दिवसातून आलेली आहे। तर ह्या अष्टमीला अत्यंत साधारण असं महत्त्व आहे। तर आज आपल्याला शिवमहापुराण कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीला कॅन्सर सारखा आजार आहे, कॅन्सर आहे, लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे किंवा गुडघेदुखी आहे, आजारातून ग्रासलेला आहे, खूप आजार झालेला आहे आणि तो बरा होत नसेल, डॉक्टर वगैरे करून सुद्धा जर तो बरा होत नसेल तर तुम्ही हा उपाय आज अष्टमीच्या दिवशी करायचा आहे। अतिशय प्रभावशाली आहे। प्रत्येक ज्यांना काही आजार असतील, बीपीचा त्रास असेल, शुगरचा त्रास असेल, त्यांनी काय करायचं, आज अष्टमी आहे तर अष्टमीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे। अतिशय साधा आणि सिंपल आहे। ज्या व्यक्तीला आजार आहे, ज्याला म्हणजे कॅन्सर सारखा आजार आहे किंवा कुठला पण आजार असू द्या, कोणताही आजार असेल तर त्यांनी काय करायचं, आपल्या घरातल्या व्यक्तींनी एक वाटी मूग घ्यायची, छोटी वाटी घेऊ शकतात किंवा मोठी वाटी सुद्धा घेऊ शकतात। अख्खे मूग घ्यायचे, हिरव्या कलरचे मूग घेतल्यानंतर त्याच्यावर आपल्याला 5 बेलपत्रे ठेवायचे आहे। 5 बेलपत्रे ठेवायचे आणि एक छोटासा गुळाचा खडा ठेवायचा आणि ते संपूर्ण वाटी घेऊन उजव्या हातामध्ये घेऊन ज्या व्यक्तीला काही आजार झालेला आहे त्या व्यक्तीच्या अंगावरून 21 वेळेस ती वाटी उतरवायची आणि गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं। गणपती बाप्पाच्या मंदिरात ती वाटी आपल्याला गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला आणि आपल्या म्हणजे गणपती बाप्पांचा उजवा हात येईल आणि आपला डावा हात येईल अशा ठिकाणी त्या ठिकाणी ती वाटी ठेवून द्यायची आहे। तुमच्या व्यक्तीच्या म्हणजे ज्या व्यक्तीला आजार असेल त्याचा कितीही मोठा आजार असू द्या, तो पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे संपूर्ण समाप्त होईल असं शिवमहापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे। हा उपाय करून बघा अतिशय मनोभावेने, श्रद्धेने, आणि आज अष्टमी आहे तर आजच्याच दिवशी हा उपाय करायचा आहे। श्री स्वामी समर्थ।